नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला 9वा स्कंद. 9व्या स्कंदातील अध्याय 3. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण महर्षी च्यवन आणि सुकन्येचे चरित्र व शर्यतीचा वंश पाहणार आहोत. श्री सुकाचार्य म्हणतात, मनुपुत्र राजा शर्यती वेद पारंगत होता. त्याने अंगिरा ऋषींच्या यज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाचे कर्म सांगितले होते. त्याची एक कमललोचना सुकन्या नावाची कन्या होती. एके दिवशी शर्यती आपल्या कन्येसह वनातून जाता जाता च्यवन ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. सुकन्या आपल्या मैत्रिणीसह वनात फिरत फिरत झाडांचे सौंदर्य पाहत होती. तिने एके दिवशी एके ठिकाणी वारुळाच्या छिद्रांमधून काजव्याप्रमाणे चमकणाऱ्या 2 ज्योती पाहिल्या. दैवगतीमुळे सुकन्येने बालसुलभ स्वभावानुसार एका काट्याने त्या ज्योतींना टोचले. त्यामुळे त्यातून भळभळा रक्त वाहू लागले. त्याच वेळी राजा शर्यतीच्या सैनिकांचे मलमूत्र थांबले. ते पाहून शर्यतीला अत्यंत आश्चर्य वाटले. तो आपल्या सैनिकांना म्हणाला, अरे, तुम्ही महर्षी च्यवनांच्या बाबतीत काही अनुचित व्यवहार तर केला नाही ना? आमच्यापैकी कोणीतरी त्यांच्या आश्रमामध्ये काहीतरी दुष्कृत्य केले असावे. तेव्हा घाबरत घाबरत सुकन्या पित्याला म्हणाली, माझ्याकडूनच काही चूक घडली आहे. अजाणतेपणाने मी 2 ज्योतींना काट्याने टोचले आहे. आपल्या कन्येचे हे बोलणे ऐकून शर्यती घाबरला. त्याने स्तुती करून वारुळात असलेल्या च्यवन मुनींना कसेबसे शांत केले. त्यानंतर च्यवन मुनींचे मनोगत जाणून त्याने आपली कन्या त्यांना अर्पण केली आणि या संकटातून सुटून प्रसन्न चित्ताने त्यांची संमती घेऊन तो राजधानीकडे परत आला. इकडे एक सुकन्या अतिशय रागीट च्यवन मुनींना पती म्हणून स्वीकारून अत्यंत सावधपणे त्यांचे मनोगत जाणून व त्याप्रमाणेच वागून त्यांची सेवा करीत त्यांना प्रसन्न करू लागली. काही काळ गेल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये 2 अश्विनी कुमार आले. च्यवन मुनींनी त्यांचे यथोचित स्वागत करून म्हटले, आपण दोघेजण समर्थ आहात म्हणून मला तारुण्य अवस्था प्रदान करा. तरुण स्त्रियांना आवडणारे रूप आणि वय मला द्या. आपण सोमपान करण्याचे अधिकारी नाहीत हे मी जाणतो, तरी सुद्धा यज्ञामध्ये मी आपल्याला सोमरसपानाचा अधिकार मिळवून देईन. वैद्य शिरोमणी अश्विनी कुमारांनी महर्षी च्यवनांना धन्यवाद देऊन म्हटले, ठीक आहे, आणि त्यांना सांगितले की हे सिद्धांनी बनविलेले कुंड आहे. आपण यांच्यामध्ये स्नान करावे. च्यवन मुनींचे शरीर म्हातारपणाने व्यापले होते. सर्व अंगावर शिरा दिसत होत्या. सुरकुत्या पडल्या होत्या आणि केसही पिकल्यामुळे ते अगदी कुरूप दिसत होते. आपल्याबरोबर त्यांना घेऊन अश्विनी कुमारांनी त्या कुंडात प्रवेश केला. नंतर त्या कुंडातून 3 पुरुष बाहेर आले. त्या तिघांच्याही गळ्यात कमळांच्या माळा, कानात कुंडले होती. त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती. तिघेही एकसारखे दिसत होते. ते अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटतील असे होते. साध्वी सुंदरी सुकन्येने जेव्हा दोघेही एकसारखेच आणि सूर्यासारखे तेजस्वी आहेत असे पाहिले, तेव्हा त्यातून आपल्या पतीला ओळखून न शकल्याने ती अश्विनी कुमारांना शरण गेली. तिचे पतिव्रत्य पाहून अश्विनी कुमार संतुष्ट झाले. त्यांनी तिला तिचा पती दाखविला आणि नंतर च्यवन मुनींची आज्ञा घेऊन वनातून ते स्वर्गाकडे गेले. एकदा यज्ञासाठी आमंत्रण देण्याकरिता शर्यती च्यवन मुनींच्या आश्रमात आला. तेथे त्याने पाहिले की आपल्या सुकन्येजवळ एक सूर्यासारखा तेजस्वी पुरुष बसलेला आहे. सुकन्येने त्याच्या चरणांना वंदन केले. शर्यतीने तिला आशीर्वाद दिला नाहीच आणि काहीसे नाराज होऊन म्हटले, कुलटे, हे तू काय केलेस? सर्वांना वंदनीय अशा च्यवन मुनींना तू फसवलेस. तू त्यांना म्हातारा आणि नावडता समजून सोडून दिलेस आणि एका वाटेने निघालेल्या 4 पुरुषांबरोबर राहू लागलेस. तुझा जन्म तर फार मोठ्या कुळात झाला होता. ही उलटी बुद्धी तुला कशी सुचली? तुझे हे वागणे कुलाला कलंक लावणारे आहे. तू निर्लज्जपणे जाराची सेवा करू लागलीस आणि अशा रीतीने आपल्या पित्याच्या व पतीच्या वंशांना घोर नरकाकडे घेऊन चालली आहेस. राजा शर्यतीने असे म्हटल्यानंतर पवित्र हास्य करणाऱ्या सुकन्येने स्मित हास्य करीत म्हटले, बाबा, हे आपले जावई भृगुनंदन महर्षी च्यवनच आहेत. यानंतर तिने आपल्या पित्याला महर्षी च्यवनांच्या तारुण्य आणि सौंदर्याच्या प्राप्तीचा सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून शर्यती आश्चर्यचकित झाला. त्याने मोठ्या प्रेमाने आपल्या कन्येला जवळ घेतले. महर्षी च्यवनांनी वीर शर्यतीकडून
सोमयज्ञाचे अनुष्ठान करविले आणि सोमपानाचा अधिकार नसून सुद्धा आपल्या प्रभावाने अश्विनी कुमारांना सोमपान करविले. शीघ्रकोपी इंद्राने हे सहन होऊन शर्यतीला मारण्यासाठी वज्र उचलले. महर्षी चावनांनी वज्र घेतलेला त्याचा हात तेथेच थांबवला. तेव्हा सर्व देवांनी अश्विनी कुमारांना सोमाचा भाग देण्याचे मान्य केले. वैद्य असल्या कारणाने त्यांनी अगोदरच अश्विनी कुमारांना सोमपानापासून बहिष्कृत केले होते. परीक्षिता, शर्यतीला उत्तानभरी ही अनर्थ आणि भूरिशेन असे 3 पुत्र होते. अनर्थापासून रैवत झाला. महाराज, रेवताने समुद्राच्या आत कुशस्थली नावाची एक नगरी वसविली होती. तिथेच राहून तो अनर्थ इत्यादी देशांवर राज्य करीत होता. त्याला 100 श्रेष्ठ पुत्र होते. त्यापैकी सर्वात थोरला ककुद्नी होता. ककुद्नी आपली कन्या रेवतीला घेऊन तिच्यासाठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेवाकडे रजतमरहित ब्रह्मलोकात गेला. ब्रह्मलोकामध्ये गाणे चालू असल्याने विचारण्यासाठी संधी न मिळाल्याने तो काही वेळ तेथेच थांबला. त्यानंतर ब्रह्मदेवांना नमस्कार करून त्याने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. त्याचे म्हणणे ऐकून भगवान ब्रह्मदेव हसून त्याला म्हणाले, राजा, तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला होतास ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आता त्यांचे मुलगे, नातू, पंतू इतकेच काय, गोत्रांची नावे सुद्धा शिल्लक नाहीत. मध्यंतरीच काळात 27 युगांचा काळ निघून गेला आहे. म्हणून तू जा. त्यावेळी भगवान नारायणांचे अंशावतार महाबली बलराज पृथ्वीवर विद्यमान आहेत. राजा, त्याच नररत्नाला हे कन्यारत्न तू समर्पित कर. ज्यांचे नाम, लीला इत्यादींचे श्रवण कीर्तन अतिशय पवित्र आहे. तेच प्राण्यांचे जीवन सर्वस्व भगवान पृथ्वीवरील भार उतरण्यासाठी आपल्या अंशाने अवतीर्ण झाले आहेत. ककुद्मीने ब्रह्मदेवांची ही आज्ञा घेऊन त्यांच्या चरणांना वंदन केले आणि तो आपल्या नगरीला निघून गेला. यज्ञाच्या भीतीने त्याच्या वंशजांनी ती नगरी सोडली होती आणि ते इकडे तिकडे कुठेतरी निवास करीत होते. ककुद्मीने आपली सर्वांग सुंदर कन्या बलशाली बलरामाला देऊन तो तपश्चर्या करण्यासाठी श्री नारायणांच्या बदरिकाश्रमाकडे निघून गेला. अध्याय 3 समाप्त.